तर राज्यामधल्या याच महामंडळांची परिस्थिती नेमकी काय आहे जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे आपल्या सोबत आहेत। अल्पेश, काही वर्षांमध्ये राज्य शासनाला या महामंडळांमुळे नेमका तोटा किती झालेला आहे आणि कुठली महामंडळ आहेत की जी फक्त अनुदान घेत आहेत मात्र शासन दरबारी हिशोब देत नाहीयेत? राज्यात सध्या 110 पेक्षा अधिक महामंडळ आहेत आणि त्यापैकी 60 महामंडळ ही निष्क्रिय आणि तोट्यात आहेत। आणि याचमुळे आपण पाहिलं तर गेल्या काही वर्षांमध्ये राज्याला आणि राज्य शासनाला साधारण 2020 ते 21 मध्ये 32,558 कोटी रुपयांचं नुकसान झालंय। 21-22 मध्ये 31,618 कोटींचं रुपयांचं नुकसान झालंय। तर 2022-23 मध्ये 33,050 कोटींचं नुकसान हे राज्याला झालेलं आहे। आणि यामध्ये आपण पाहिलं तर अनेक महामंडळ आहेत जी स्थापन झालेली आहेत, लाखो कोटी रुपयांचे अनुदान त्यांना सरकार देतं। मात्र यामधले महामंडळ जसं अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ, कोल्हापूर चित्रनगरी महामंडळ यांनी गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे साधारण 10 ते 12 वर्षापासून सरकारला हिशोबच दिला नाही। सरकार अनुदान त्यांना देतं खरं, मात्र सरकारला त्यांनी कुठलाही परतावा किंवा कर रूपी जी सरकारला द्यायचं असतं ते दिलेलं नाही। त्यामुळे आता यांच्या सगळे जी महामंडळ आहेत त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। ही महामंडळ आहेत ती जनहितार्थ असतात हे खरं आहे, मात्र ही तोट्यात असताना अशा प्रकारे पांढरा हत्ती पोसणं हे सरकारला कितपत योग्य आहे हे देखील प्रश्न आता राजकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात येतोय। आपण पाहिलं तर सर्वसामान्यांसाठी ही महामंडळ आहेत, मात्र त्या सर्वसामान्यांना देखील या महामंडळांचा कधी उपयोग होत नाही। त्यामुळे आता या सगळ्या तोट्यात असणाऱ्या आणि निष्क्रिय महामंडळांवर एक तज्ञ समिती नेमून जी गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात आणि निष्क्रिय महामंडळ आहेत त्यांचं मूल्यांकन होऊन त्याच्यावर काहीतरी निर्णय घेणं अपेक्षित आहे। त्यामुळे अशी मागणी देखील आता जी तज्ञ मंडळी आहेत, विरोधक आहेत ते देखील करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता राज्य सरकार ही तोट्यात असणारी आणि निष्क्रिय महामंडळ आहेत त्यांच्या संदर्भात काय नक्की निर्णय आगामी काळामध्ये घेत आहे हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। यामिनी, अगदी धन्यवाद अल्पेश या सगळ्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।